नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मराठा आरक्षण मागणीसाठी मनोजदादा जरंगे पाटील 29 ऑगस्ट 2025 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषण करत आहेत. आज त्यांचा तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस असून दादांची प्रकृती ही खालावलेली आहे. सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आहे. मनोजदादा जरंगे हे मराठ्यांचं वादळ मुंबईत दाखल झाल्यापासून मुंबईमध्ये 29 ऑगस्ट 2025 रोजी बरीचशी गैरसोय झाली होती, पण आज या ठिकाणी आझाद मैदानावर जेवणाची सोय आहे, पण परिसरामध्ये लाईट बंद आहे. त्यामुळे मराठा बांधवांना या ठिकाणी गैरसोय होत आहे. मनोजदादा जरंगे हे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाहीत असं त्यांचं शपथ आहे. आणि मराठ्यांचं वादळ हे मुंबईत आल्यापासून सरकारची भूमिका काय आहे याकडे लक्ष लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखो करोडोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मनोजदादा जरंगे पाटील जे आहेत त्यांनी मराठा बांधवांना आव्हान केलेलं आहे, ज्या ठिकाणी जेवण आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. मराठ्यांची शान म्हणजे मनोजदादा जरंगे पाटील. मराठ्यांना आरक्षण हे मिळूनच दिलं जाणार आहे आणि यासाठी आझाद मैदानावर मनोजदादा जरंगे पाटील यांच्या हस्ते गणपतीची स्थापना केलेली आहे. छत्रपती शिवराय यांच्या समोर हे उपोषण सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि उपोषणकर्ते मनोजदादा पाटील यांची भेट घेत आहेत. 29 तारखेला जी या ठिकाणी आज पण आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल आहे, पाण्याचे डबके साठलेले आहेत. तर आझाद मैदानावर सरकारच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली पाहिजे. लाखो करोडो मराठा आझाद मैदानावर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मनोजदादा जरंगे पाटील तिसरा दिवस आज उपोषणाचा आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. मराठ्यांचं भगवं वादळ हे मुंबईमध्ये आलेलं आहे. तर या ठिकाणी जे मंडप आहे, मंडपाच्या ठिकाणी आजही पाणी साठलेलं आहे आणि परिसरामध्ये मावळ तालुक्यामधनं अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या
ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टर आलेले आहेत. त्यांच्याकडनं मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस होत आहे. डॉक्टरांना विचारलं जातं की आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसती, कारण डॉक्टर मीडियाशी बोलण्यासाठी तयार दिसत नाहीत. मावळ तालुक्यामधून आम्ही 29 तारखेला या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलो होतो. तेव्हा या ठिकाणी जे चिखल आहे, पाणी आहे ते कायमच आहे. या परिसरातल्या लाईटी बंद दिसतात. तर प्रशासनाच्या वतीनं या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये लाईटी लावल्या पाहिजे. काय नाव तुमचं, काय सांगा? मैसाजी पाटील भांगे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, मुदखेडून आलो. दादाच्या आरक्षण दादाला भेटावं म्हणून दादा समाजासाठी झटतात आणि दादाला आरक्षण देऊन सरकारनं मायबाप जनतेला, आमच्या मराठा समाजाला आरक्षण लवकर देऊ. आपण तुम्ही तर भाजपचे कार्यकर्ते दिसताय, मग मी सरकार बीजेपीचा सभापती आहे माझी, आणि मला सरकारला मायबाप जनतेला एवढीच विनंती करायची आहे की मराठी समाजाला लवकर आरक्षण देऊन दादाला अमर उपोषणापासून हे करावं, मुक्त करावं, आणि एवढीच विनंती करतो मायबाप जनतेला. तर बरेचसे काय नाव ताई, काय सांगा? मी बालुषा माने. आम्ही आयोजक टीममध्ये आहोत इथे मुंबईमध्ये. आज जेव्हा मराठा आंदोलक हजारोंच्या नव्हे कोटींच्या संख्येने आलेले आहात. आम्ही वाशीमधून जेव्हा दादा गेले होते तेव्हा सांगितलंच होतं, तुम देख ले ना आंखों से हम आएंगे लाखों से. आता आपण बघतो की पूर्ण मुंबई भगवामय झालेली आहे. एवढं करत असताना, आयोजक टीममध्ये असताना मी पाहिलेलं आहे की कोणतंही आयोजन फेल आहे. तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा आपण त्यांचं नियोजन करू नाही शकत, कारण यांनी, सरकारने काय केलं की यांनी शांत बसावं म्हणून हॉटेल बंद केली, पाणी बंद केली. आता हे लोक एवढं पाणी आणि एवढं जेवण घेऊन आलते की मुंबईच्या माणसांना पुरून उरेल एवढं ते पाणी घेऊन आलेले आहेत, आणि हे लोक हटणार नाहीयेत. आज आपण पाहतोय शांत आहे सगळा मराठा समाज, तो केवळ दादांच्या शब्दावरती शांत आहे, परंतु तो शांत राहणार नाही, तो उसळला जाणार आहे. फक्त सरकारने लवकरात लवकर याच्यावरती विचार करावा. काल शिंदे समिती येऊन गेली, त्यांचा काही निरोप आज आला नाहीये. वाईट वाटतं, सरकार का अंत पाहतोय, परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की येणाऱ्या काळामध्ये याचा किती मोठा उद्रेक होऊ शकतो. काय नाव, काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था आहे? माझं नाव स्वप्नील काळोखे. मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमी देऊ या नगरीतून आज आपल्या इथल्या मराठा बांधवांसाठी देऊकरांच्या वतीने एक मदत घेऊन आलेलो आहे. आज आपल्या सर्वांच्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे या ठिकाणी आझाद मैदानावर अमरण उपोषणासाठी उभे राहिलेले आहेत. तर बाकी आपले इतर ही बांधव या ठिकाणी आज लाखो बांधव आहेत. त्यांचे 2-3 दिवस जेवणाचे खूप हाल झाले होते. तर ते आपण पुणे हे मुंबईपासून सगळ्यात जवळचं असल्या कारणामुळे आपण आपल्या भागातून साधारणतः 5 टेम्पो घेऊन आम्ही समस्त देवकर या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांसाठी मदत घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी संदीप कल्लाटकर आहेत. काय सांगाल, 29 ऑगस्टला काय परिस्थिती होती? आज पण चिखल आहे, आंदोलकांना बसण्यासाठी आझाद मैदानावर जागा नाही, लाईटही लावलेल्या नाही. अगोदर तर हॉटेल, टपऱ्या सर्व बंद होत्या, आता उघडलेले आहेत. काय सांगाल? संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषण चालू झाल्यापासून या ठिकाणी कुठल्या लाईटची सोय नाही. प्रत्येक ठिकाणी असा हा चिखल झाला आहे. हा सरकारने ठिकठिकाणचे हॉटेल बंद केले, ठिकठिकाणचे त्यांनी टपऱ्या बंद केल्या. तर जेवणाचा एवढा प्रॉब्लेम झाला, काही रेल्वे स्टेशनच्या बाजूची टॉयलेट सुद्धा बंद केली. तर सरकारने असं एवढं चुकीचं वागायला नाही पाहिजे, कारण की हा मराठा समाज तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचतोय, आणि हा मराठा समाज गेल्या कित्येक वर्ष तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतोय, म्हणजे तुम्ही त्याची जाण ठेवायला पाहिजे. आज मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतोय, आणि या हक्कासाठी आलेला मराठा समाजाला तुम्ही रात्री अंधारात ठेवताय.
किती पाऊस किती काय किती रस्त्यावरती हा समाज झोपतोय आणि तुम्ही ते टॉयलेट बंद करताय, हॉटेल बंद करताय. हे चुकीचं आहे. सरकार मायबाप तुम्ही चुकीचं काम करताय. आमची हॉटेल चालू करा. तुमची पूर्ण आमची व्यवस्था किती मुलांची कशी परिस्थिती नाजूक आहे आणि एवढं आम्ही न्याय हक्कासाठी आमच्या मुलाबाळांच्या लेकरांच्या भविष्यासाठी आज इथं मराठा समाज एकवटलाय. तुम्ही कुठली मराठा समाजाची कुठली बाजू घेत नाही. तुम्ही या ठिकाणी येत सुद्धा नाही. लवकरात लवकर तुम्ही इथं आले पाहिजे. दादांना जर कुठे काही कुठल्या घटना जर घडली तर मराठा समाज कधीही गप्प बसणार नाही. तर या ठिकाणी मावळ तालुक्यामधील हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर पोहोचलेले आहेत. अतुल वायकरने 10 पिकअप टेम्पो भरून जे अन्नधान्य पाणी आणलं होतं, तर स्वतः अतुल वायकर हे जरंगे पाटील साहेबांची जी परिस्थिती आहे, आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे, काय सांगाल? आज पाटलांचा 3रा दिवस आणि आज पहिल्या दिवशी आलो तर पहिल्या दिवशी पाहिलं तिथे संपूर्ण चिखल झाला होता. ते चिखल झालं, लोकांना खाण्यासाठी काही नव्हतं. समोर चिखल, अजूनही चिखल आहेच. काल फक्त एक ट्रॅक्टर खडीचा टाकला होता, चिखल तसं काही कमी झालेलं नाही. परदेश आल्यामुळे आज आम्ही कालच्या लोकांना आवाहन केलं की आपण काहीतरी समाजाला देणे लागतो. त्यानुसार आज आम्ही 2200 बॉक्स बिस्लरीचे 28,000 बिस्लरी बॉटल, 7,000 भाकरी, शेंगदाणा चटणी, ब्लँकेट असेल इत्यादी अत्यावश्यक वस्तू ते आणलेल्या आहेत. जेणेकरून मावळवासियांना आता एक आवाहन करतो की इथं जेवणाची सोय आता संपूर्ण मुंबई जेवण इतक्या 2 वेळचं जेवण इथं तयार आहे. आता जेणेकरून आपल्या लोकांना आणणारे ब्लँकेट असेल, मच्छरदाणी असेल, प्लॅस्टिकचे कागद चटई असेल, काही अत्यावश्यक वस्तू याच फक्त त्यांनी ज्यावेळी मदतीचं आवाहन करण्यात येईल त्यावेळी परत भाकरी वगैरे काय असेल ते दिलं तर बरं होईल. मराठ्यांचे नेते, मराठ्यांचं आरक्षण खेचून आणण्यासाठी जीवाची बाजी लावणारे मनोजदादा जरंगे पाटील आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी लाखो करोडो मराठे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज ही आझाद मैदानाच्या परिसरात जर पाहिलं तर लाईटी लावलेल्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी अंधार आहे. बरेचसे नेते या ठिकाणी येऊन भेटतात, जातात. आता जरंगे पाटील साहेब या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. डॉक्टरनी वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्यामध्ये डॉक्टर मीडियाशी बोलण्यासाठी तयार नाहीत. सर्वच स्तरामधनं, महाराष्ट्रामधनं, देशभरामधनं या ठिकाणी मराठे एकवटलेले आहेत. मनोजदादा जरंगे पाटील विश्रांती करत आहेत. उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. हो सर, चला. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. मनोजदादा या ठिकाणी उठून बसलेले आहेत, मीडियाशी काही बोलणार आहेत. मनोजदादा जरंगे पाटील या ठिकाणी कृपया या सगळ्या भावांच्या आपल्याला ठेवायचे. सगळ्या गोष्टीसाठी माहिती द्या ना.
पाटील सुप्रिया सुळे भेटायला आल्या होत्या. बाहेर जाताना खूप जोरदार घोषणाबाजी झाली, त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. लोक संतप्त होते थोडक्यात. सुप्रिया सुळे आल्या होत्या. सुप्रिया सुळे त्या जेव्हा बाहेर जात होत्या तेव्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, जोरजोरात घोषणाबाजी झाली त्यांच्या विरोधात, शरद पवार विरोधात. आंदोलक आक्रमक झाले होते फार. आंदोलक माझी मराठा समाजाच्या पोरांना चांगलं आहे की कोणताही नेता आला भाजपचा येईल, तो विरोधी पक्षाचा येईल, आपल्या पोरांनी त्याला ताण देऊ नका. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचा शिका. नसता मग नेते यायला भीती इकडे येणार नाही. मला आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोगा गोंधळ घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. विरोधी पक्षाचा असो किंवा तो भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जवळ आपल्या सहन होत आहे तोवर सन्मान करा. ज्यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही त्या टायमाला बघू आपण काय करायचं. पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा कोणाचा आला त्या काही पोरानं त्याला इथून पुढे माघारी देऊ नका. त्याला सन्मानाला सन्मान वाट लावा. बघा आता तुमच्या जबाबदारी गोंधळ घालणारे कोण येते बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असूनच त्याचा सरकारने पाठवलेले का मी मागच सांगितलं ते सरकार दंगल करीणार. माझे पोर असं करत नाही. ते सरकारचीच असू शकते तेव्हाच ते असं करते. म्हणजे त्यांना ते घडूनच आणायचे. त्यामुळे पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडं सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुरायला पक्का आहे. दुसरं काही अशा तक्रारी आहेत अजून पण की रस्ते अडवले जात आहेत, वाहनांना महागारी जायला लावतात. काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं महागारी फिरवायला लावले जात आहेत. अशा पण काही घटना समोर आल्या. कोण करतोय आंदोलक कोणाच्या वाहनं मागे लावते? की सर्वसामान्य जी रहदारी करतायत, चालतात वगैरे त्यांची रस्त्यात थांबणे, घोषणाबाजी करणे किंवा वाहनं अशा काही किरकोळ घटना घडल्या. पोरांना सांगणं की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. मग बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होतो. त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. मरीन लाईन्सला समुद्रात समुद्रातही उतरले होते. मरीन लाईन्सला समुद्रात उतरत आहे. दुखतील कोणी समुद्रात उतरले होते तर आपल्यालाच धोका होऊ शकतो. हा मग उतरले होते व्हिडिओ आहेत. समुद्रात उतरले. कशा उतरले होते? फिरता मजा मी म्हटले ना समुद्रात फिरून या, जरा विमानतळ बघा. ते समुद्रात उतरले. मोकर जाऊन समुद्रात जाऊ नका. तिकडे समुद्रात एक बिलियन तिकडे आला त्या गाड्या लागून काय होईल अजिबात. मला तिकडे गेलेला माणूस दिसला पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचं एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी. ते खारं पाणी
त्यामुळे त्यात उतरू नका. भाऊचा धक्का त्या ठिकाणी आरक्षण उपसमितीची आज 2 वेळा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक पेच प्रसंग आलेला आहे की सरसकट कुणबी संबोधनात सुप्रीम कोर्टाचा नकार आहे. आता ते तुमच्याकडे कसं यायचं असा एक प्रश्न उपस्थित आहे. इथं अडकले आता तेच तिथे आहे. महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र त्यांनाही तिथे बोलवलं होतं. आता ते त्यावर काय तोडगा निघू शकतो याची चाचपणी करतायत. महाधिवक्ता बोलले राज्याचे बरं. नाही, थोडं सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीचे 2 वेळा बैठक झाली. काय बरोबर करतरी इकडं काय चाललंय काय नाही काय फिरण्यासारखे चालले तर तुमच्या अंगात एवढं होऊ द्या ना दादा, एवढं होऊ द्या. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक मला तर माहित नाही तर काय निर्णय आहे केंद्र सरकारचा का सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याचं कारण नाही, पण त्याला पर्याय दुसरा पण. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एकी जे करा म्हणतो आपण त्याच्यावरच बैठक झाली ना. मराठा आणि कुणबी एकी याच्यावरच ज्या काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाही त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरत नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती जे काढा अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे. तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो. 1967 पासून 2001 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्यात. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्वाचे 4 मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्वाचा म्हणून सांगितलं. व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईन. सरसकट म्हणायची गरज नाही. दुसरा जो तुमचा आग्रह आहे की हैदराबाद आणि औंध त्या संदर्भात गॅजेट सातारा त्या गॅजेटच्या संदर्भात दुपारी काहीतरी चर्चा झाली होती. ती काय चर्चा झाली, तुम्ही काही पुन्हा सगळे डॉक्युमेंट अगोदर दिले होते म्हणे, पण अजून काही देतायत का सरकारला? आणि सुप्रीम समितीचा एक विषय एवढं सांगते. हे बघा, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी फक्त चर्चा केली. आम्ही कसलेही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीये. त्याचं कारण असं, सरकारनं 13 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट घेतले. आता देऊन उपयोग नाही. आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं? सरकारनं 13 महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थानकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या कॉप्या ॲटेस्टेड केल्या. नुसत्या कॉप्या उचलून जर आणल्या असत्या इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012च्या कायद्याला म्हणजे 5 विषयाला ही पंचसूत्री याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते तिकडच्या मुख्य सचिवाकडून ॲटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं, ते आणलेलं. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे मग ते पहिले त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थांचे गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा विरोध द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर धावाधावी झाली दिली. कारण सातारा संस्थांचे गॅजेटियर असेल एकदम सोपा विषय.
पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबाद तालुक्याची त्यात मराठवाडा हैदराबादचं गॅजिटेट सांगतं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला आव्हान देणं गरजेचं आहे. सरकारने स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया शिंदे समितीने 13 महिने जर अभ्यास केला. इथं मी त्यांना मीडियात विचारून घेतलं ते हो बोलले. आता त्यांना बदलता येणार नाही. ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं. सरकारने कॅबिनेटनं तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा हे त्यांचं ते ठरवतं. मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चाच कायद्याचा रूल आहे. त्या रूल प्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या. तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत आहे टिकवाय फेकवायचा हा विषय काढायची गरज नाही. 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. ते कोणाच्या बापाला काही होत नाही तिथे. त्यामुळे उगाच फाटे फोडण्यात मजा आली. पण अडचणी अशी एक सांगितलं जाते की शिंदे समिती आहे तो काही आयोग नाही आहे. सुक्रे समिती आयोग जो राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यांनी हे सगळं केलं पाहिजे. तेव्हा कुठंही होऊ शकतं. पण त्याचा कोणी केलं पाहिजे. मागासवर्ग आयोग आणि सुक्रे समिती मागासवर्ग आयोगाची सुक्रे समिती आहे ना तिनं केलं पाहिजे. ही फक्त समिती आहे शिंदे आयोग नाहीये असं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे. म्हणजे एकूण अभ्यासकांचं सगळ्यांचं कोण अभ्यास सगळे ओव्हरऑल चर्चा सगळ्यांनी मला नाव सांगा ते. ओव्हरऑल सगळं ते अभ्यासात बिकार करून असू शकतो. शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला आम्ही खेड्यात देत पण अक्कल येत म्हणून एवढं झालं ना. जो कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना त्यांनी एक नोंद बी आतापर्यंत पत्रात नाही पाडली मराठीच्या. आपण 58 लाख म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घेतलं आतापर्यंत. तो कोण हुशार समन्वयक अभ्यासक आता पण त्यांनी एक नोंद बी समाजासाठी देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पातळी येतो जोत ना आगना केलं घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे. व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला. त्याचे 3 खंड तयार केले. गपाणारे पागल जावो तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही. त्यांनी त्याचे 3 खंड बनवले सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं झालं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला देव जरी आला तरी ते अधिकृत होते. ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे येतात. ते 5-5 मिनिटाचे आहेत. तुम्ही एवढं सोपं करून सांगताय. मग इतक्या मोठ्या बैठका घेण्याची समितीला सरकारला काय वेळ येऊ लागलेली आहे का असं होतं. तुम्ही एवढं सोपं करून सांगताय आणि ते सहज शक्य आहे म्हणताय. पटेल त्या समितीमध्ये ना त्या शिंदे साहेबांनी वेळ वाढवून मागितलाय. संदीप शिंदेनी यांच्याकडे विखे पाटलांकडे वेळ मागितलाय असं विखे पाटलांनी कशासाठी वेळ पाहिजे. शिंदे समितीला ही सगळी प्रक्रिया करून अहवाल द्यायला कशाची झाली नोंदणीच्या 13 महिने काय केलं बजेट तळीले काय असं नसतं. वेळ काढू पण आहे आता नसतं. घर एक का तुम्ही पागल समजेल काय आण मुंबईला न्या जमा घरी बापाची पेंड एक काय समज नाही. आता
एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. आता जी आर काढला पाहिजे ही तुमची मागणी आहे. जी आर काढून मला अंमलबजावणी पाहिजे, ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. हो, तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार करावं लागणार आहे. मागासवर्ग आयोगाकड, शिंदे समितीकड सरकारला अहवाल स्वीकारावा लागेल. वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढेच. कारण प्रक्रिया लहान नाहीये आणि हे घडून आणावं लागणार. असे सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न एकच आहे, म्हणून काय मुंबई होत ना. आता तुम्ही नुसती मजा बघा, पोरं कशा नीट करते त्यांना. आणखी तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे म्हणजे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, ते धोत्र कोणालाच पूजित नाही. ते कोणाला धोत्रात घ्यायला नसेल, मंत्र्यांचा धोत्रा घेऊ. आपण तरी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. मेन माल कशी हलवून लावतो याला तुम्ही ती मजा बघा. पाटील, तुम्ही आता जे म्हणलात की सरसकट म्हणू नका, पण तुमची मागणी तर सरसकट आहे. थांबा, तुम्ही आता म्हणलात की सरसकट म्हणू नका, पण तुमची मागणी तर सरसकटच आहे. मग ती सरसकटची मागणी बदलली आहे का? नाही, सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका, सरसकटच होत आहे. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही जी आर काढा. 2004चा आधार आहे त्याला, आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी देता येते. तर फक्त तेवढंच करा, ते सरसकटच होते. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. एक मिनिट. हा बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठ्याची पण तेवढी गरज. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला, आडमोठा बोलत नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही, किंवा त्यांना घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काही दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं ओबीसीचं कोणाचं म्हणतात 2-3 नेत्याचं, तर मराठ्यात जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवाना मराठ्याचं मतदान. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे आमचं. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची फुकट लागेल. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे, आणि त्यांनी जर याचं हे केलं, काही राहणार नाही, त्यांचं काहीच राहणार. म्हणजे पुन्हा भुजबळ कामाला लागले. भुजबळांनी सगळ्या ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक बोलवलेली आहे. आरक्षणाच्या हालचाली सुरू आहेत म्हणून. त्याला नाही मोजित बाबा, त्याला मोजित नाही, त्याला कामच काय दुसरं. संघटना गोळा करेल, नामकं गोळा करेल, त्याला पैसे देईल, दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काय, आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार. आंदोलन जसं ऍक्टिव्ह झालं तसं भुजबळही ऍक्टिव्ह व्हायला लागले. आणि ते पहिलेच कामातून गेल्यावर त्याचं 50 बाऱ्या काय नाव घेता भंगार जाऊन यायचं.
गेल्या 3 दिवसांपासून दिवस झाले. तुमच्या आंदोलनाचं वार्तांकन करतात, मात्र त्यांच्यावरच हल्ले व्हायला लागले, तेवढं मारले जात आहेत. महिला नाही नाही मी पत्रकारांना सांगितलं बाबा एवढं मनावर नका घेऊ, खेड्यातले पोट येतं पत्रकार बांधवाने एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काय त्यांना थोडी आता म्हणून मीडियासमोर वेगळी सवय आहे. ते पुढे गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले थोडं पत्रकार बांधवांनी पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो उघड त्याला खडे नका आणत तेवढे पागलसारखं वागू नका. पुऱ्या राज्यात आपल्या गोरगरिबाची मागणी आपल्या वेदना ते दाखवते. थोडं समजून घ्यायचा. मुंबईभर पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका, थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठं असो, चांगली असो वाईट असो, जशी काय असेल ते असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगा खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते बाबा तुमचे लेकर म्हणून थोडाफार सहन करा, जाऊ द्या. आज 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस असेल. हे दिवस वाढत चाललेले आहे आणि तुमची तब्येत आता हळूहळू ढासळत चाललेली आहे. मागचे उपोषण पाहता लक्षात येतं की उद्यापासून तुम्ही इथून उठाल की नाही आम्हाला वाटत नाही, कारण 4-5-6 दिवसापासून तुम्ही उपाशी आहात. तर मग हे आंदोलन पुढं कसं जाणार असा एक प्रश्न आहे. सरकार एका बाजूला बैठका घेत आहे आणि ते म्हणतात की अडचणी आहेत, तेच आहे, आणि तुम्ही म्हणताय कसं होणार याचं आउटपुट? हे बघा, मी तर मरोज तरी इथून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही, मी हटत नाही. मी एकदा बोललो ना मी ते करतो, माझा स्वभाव. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष आरामाला महत्व देणारा माणूस नाही. आयुष आरामाला कोणी महत्व दे, मी समाजाच्या आयुष आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा त्यात 2 डॉक्टर आले, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात, विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मस्त टोचल्या, ते काय करू चेप्ट होतं ते मग चेप्ट पोचून बघितलं काय करू, त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करता येईल, आनंदी करता येईल, यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देता येईल मी सांगितलं त्या दिवशी. मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो पण तुला अंगाचा पूर्ण कातडा काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही वेळ. एका गरीबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाचे लेकराचे किती हालत माहिती. तुम्हाला पद कधी येते, पैसा कधी येईल. एकदा जर लेकी बाईचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहित नव्हता. त्यांनी सांगितलं, ते म्हणले तीनदा माझी पोरगी हुकली आणि कोणती प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागले. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेत आहे, वेळ काढूपणा करत आहे. मी पुढं चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्यांनी मला जेलला उचलून दिलं तर माझं जेलला मरून खुशी सुरू राहणार. आणि इथं जरी बसलं तर एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यांना त्रास जाईल. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या, मी याच्यापेक्षा काय करू शकतो. माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय, इतकं मी उपस्थिता पसरतो, इतकं रक्त चालतो. पोरा बाळा लेकरा बाळा मोठे व्हावेत म्हणून मी जगतो. मी माझं पूर्ण शक्तीपणा लावू शकतो. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. आणि तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांग, जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरा कुठं काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा
महाडपर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार? कधी सुरू होणार? तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हे कधी सुरू होणार? तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाहीये. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45 वर्ष झालं खस्ता खातो. आमच्या अभ्यासात मोठे झाले, आमचे लढणारे गळून गेले. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतलं, घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडले. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाही, नुसता तुमचा मार खायला नाही. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं? त्याचा पोट काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाच्या एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ रूप नाही रोखू शकत होत. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना पंच सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही करत. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर फुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज, याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार. त्याला आमचा नाविलाज. तुम्ही मुंबई पुरते बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असन, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही. एवढं मात्र सांगून ठेवतो, ही धमकी नाही, की महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमोठ्यापणामुळे नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर फुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं, महाराष्ट्राचं नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. कोण मुलं असेल तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना, दुसऱ्यावर म्हणता येतो.
निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे राज्यातले मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे. पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याच आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलतो. असा एक सरडे आमच्या खेड्यात आणि तो हमेशा हिवरावरच राहतो. आणि हिवराला मंथरेनं शाप दिलेला ते बी नाही कळायला वाटतं तुम्हाला. जाऊन द्या. परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असं मनुष्य मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तो. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असं मनुष्य सगळं होईल. मी मरोस तर मुंबई सोडित नाही. पाटील काही पोलिसांनी आपले भव्य रुमाल घातले, टोप्या घातल्यात आणि गाड्या मागे काढून द्यायला लागले. पोलीस आपले भव्य रुमाल घातले पोलिसांनी, तो डोक्यात टोप्या घातल्यात. पुढे चालू आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, नीट ऐका. आता वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल, स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातले आणि टोप्या घातल्या. रस्ते अडवते वाशीकडे, तिथं विनोद पोखरकडे त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या आणून पोराला ते पोलिस म्हणते पाटलांनी सांगितले गाड्या घेऊन वापरत जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन मला कधी वाटला नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून पुढे पाठिका मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्राचे तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागतील, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगितलं, पाटलांना सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा. हे तुम्ही पोरं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला. आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत भगू रुमाल घातले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होतं, आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमच्या आमदार खासदार मंत्र्याची होईल
त्याला लेकरा बाळासहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही. तुमच्या एका चुकीमुळे हे बी शब्द आता देण्यात ठेवा. कारण सगळ्या पोरातून माघारी जाते. पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्या दिवसात दिसत. ती वेळ येऊ देऊ नका. नितेश राणे यांनी EBBC बोलताना असं म्हणतंय तुम्ही आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या दिल्या. कोण म्हणलं? नितेश राणे. चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती एवढी. चिचुंदरीचा आवाज केव्हा ऐकला तुम्ही? त्याचा आणि त्याचा सारखा जी करते नुसती. खलास. आणि लगेच हगटी लगेच नाही. आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिव्या देऊ. अरे बेट्या नेता नाही येतो जात येतो 96 कोळी म्हणतो तो स्वतःला काय 96 कोळी भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो. 96 कोळीतला 96 कोळीच असं असतं. 96 कोळी ही मायबाप त्याची जनता असते. नेता बाप नसतो त्याचा 96 कोळीचा. तू एक काम कर तू 96 कोळीचा 9 काढून टाका 6 आहे. मग आता मी दादाला काही बोललो का? दादा म्हणजे राणे साहेबा मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काही बोललो का? मग तो बोलायला पाहिजे. तुला नेत्याचा तुला काय संबंध बघ. तू काय या काय बेटातला जमालेला आहे का? येगळ्या बेटात पायदा झाला का तू? दादाचं असं रक्त आहे ना ते मराठीला सोडून असं कसं काय वागायला लागलं काही. माझं एवढंच सांगणं पुन्हा एकदा आता शेवटचं दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा. आता मी हे क्वेश्चन कोणी जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर नाही राहिलं त्याला असा लाल करतो ना एका दिवशी त्याला वाटत असं ना मला घेते तर आमच्याकडे गुंडाच्या टोळ्या आता मी कोणी तो टोळ्या मला माहिती होती दादागिरी खूप टोळे 100 होती ती मोठी होती दादागिरी. आता लग्न झालं तर 4-2 जहाज होतं ते समुद्रात सगळं माहिती माझ्याकडे कुंडली ती रिपेअर होईल लवकरच. तू मला फोन घरात घुसायला नको. तुला कोणी वाजतात भेटला नसेल पण मी असंच नको मराठ्यांची अशी आवडा देतो तू बोलत बशी. निलेश साहेबांनी दादा त्याला एकदा सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही. आणि दादाला निलेश साहेबाला चांगला माहिती आहे पोट काय चीज. आता बाद झालं करून गेलो मोबाईल भेटू. ठाण्यामध्ये आपल्याला स्टिकर काढायला लावली होती. स्टिकर ठाण्यामध्ये संभाजीनगरवरून आलो आम्ही ठाण्यामध्ये. कोणतं स्टिकर काढायला लागले ना आणि स्टिकर काढायला लावली पाटील ते आणि आमच्या 4 जणांची नावं घेतली. नावं लिहून घेतली. हा हे 500 बोलायचे तिथं. नाव लिहून घेतलं का पोलिसाचं? आमचे नाव लिहून घेतले. नाव लिहून घेतलं का? पोलिसाचं काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं. हा बिल्ल्यावर आहे ना सर. तुम्ही लिहून घेतलं का? आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी. तुम्ही टेन्शन आता मग काय अधिकारी घातक नसते माझ आले त्यांनी बॅनर काढायला लावलं होतं. तुला माहित नसं नाही की मी माझ आलेलं नाही अधिकारी घातला आतापर्यंत. मी घालतो त्याला त्रास दिल्यावर त्याचं नाव लिहून घ्या. बरं झालं धन्यवाद. आता मग आता लाईट बंद करायचं करू द्या. आपलं जनरेटर लावा. आपली मराठीच आवड आहे काही ठिकाणी भगवा उपळणं असेल त्याला पाणी दिलं जातं आंदोलकांनी. देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला. लाईट बंद केली भगू उपकरण असल्यावर पाणी नाही दिलं.
असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत, आरक्षण घेणार आहेत. का व्हायचं ते होऊ दे, पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही. धन्यवाद. बस आता बस. धन्यवाद. मनोज जरंगे पाटील यांनी सरकारचा समाचार घेतलेला आहे आणि या ठिकाणी मराठा बांधवामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे. हो, फक्त एक काम करा, सगळेजण शांत राहा. कोणी दिंगणा फिरणा करायचं नाही, किती त्रास झाला तरी शांत राहा. 7-8 दिवस काय होतंय काय नाही सगळे बारीक जरा. फक्त कोणी वाईट पाऊल उचलू नका. आपल्या जातीचे मान खाल्ले झाले पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही फक्त शांत राहा. कितीही त्रास होऊ द्या म्हणलं तुम्हाला. लालबागला जाऊन देऊ नका, पुढे जाऊन देऊ नका. तुम्हाला पुढं मागे घ्यायला तुम्ही देवेंद्र फडणवीस मुद्दाम सांगितलेला अधिकाऱ्याला ते गाड्या 4,000 फाईन लावा. 1 रुपया भरायचा नाही, 1 रुपया भरायचा नाही. ते लोक आहे. फक्त तुम्ही शांत राहा, एवढं सांभाळा. पुढे तुम्हाला काही त्रास झाला तरी सहन करा, शांत राहा. एक दिवस असा येईल की दिवस परत इकडे फिरा म्हणून येईल तर ते म्हणून कोकणात फिरा भाऊ, काही अडचण नाही. तेव्हा सध्या आपण आमदा बघतो. आपण फक्त शांत राहा. काय सांगाल मावळमधनं काय मदत इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि आतापर्यंत आता त्यांनी 800 पोलिसांनी गाड्या लावल्या जेवणाची. आता तो मला सांगत होता करू कशी करू अति करू मी काय करू. आता ते दिवसभर पोलिसला उपाशी लोक मारायचे ठरवले ते म्हणून उपाशी काय झाले. आपण म्हणून उपाशी जे ते मरण समजा मी गेलो. काय सांगाल मला आपल्या इथं आता पुढं दादांची पत्रकार परिषद चालू आहे. तर आता आपल्या मावळमधून आज कमीत कमी 35 गाड्या शिदोरी भरून आलेली आहे. 35. आपण कालचे आव्हान केलं सर्व मावळवासियांचं एकदम म्हणजे अखंड मराठा समाज मावळतर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या एका आव्हानावरती सगळ्या मावळ तालुक्यातील सर्व लोकांनी 35 गाड्या शिदोरी पाठवली. म्हणजे खूप मोठं काम होत होते इथं. कमीत कमी त्याच्यावरती 1 लाख लोक जेवलेली आहेत. आता आपल्या मावळच्या याच्यावरती 1 लाख मराठ्याचे लोक इथं जेवले. तर आता राहिलेले शिदोरी आपल्याला बुधवारी आणायचे. बुधवारी आणायचे. त्या हराम फराचं ऐकून महायुतीचे लोक, महाविकास आघाडीचे लोक आपल्याला भेटायला यायचे तर तुम्ही आलेल्यामुळे येणार नाही. तो विचित्र माणूस.